राम समर्थ श्रीराम भाग 98. शेवटची दत्त जयंती. दिवस भराभर जात होते. मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आली. त्या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव होता. श्री महाराजांना सकाळपासून फार जोराचा दमा लागला होता. तरी ते संध्याकाळी दत्त मंदिरात गेले. दत्त जन्म झाल्यानंतर बाळंभट तीर्थ देण्यासाठी पुढे आले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, बाळंभट, अशीच भगवंताची सेवा करीत जा. तुमच्या हयाती तुम्हाला काही कमी पडायचं नाही. यावर बाळंभट म्हणाले, महाराज, आपण असल्यावर मला कमी कसं पडेल? महाराज म्हणाले, कुणास ठाऊक मी किती दिवस आहे. रामाने बोलावलं की मी जाणार. या सुमाराला महाराजांचा देह फार थकत चालला होता. आजची शक्ती उद्याला नव्हती. जवळ राहणाऱ्या आणि सूक्ष्मपणे पाहणाऱ्या माणसांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली होती. डॉक्टर गोपाळराव जोशी यावेळी तिथेच होते. त्यांनी महाराजांची छाती तपासून पाहिली. हृदयाची विलक्षण धडधड चाललेली त्यांना आढळून आली. परंतु श्री महाराज 4-8 दिवसात देह ठेवतील ही कल्पना कोणालाच आली नाही. त्यांचा आहार आधीच थोडा असे आणि त्यात दमा फार जोर करू लागल्याने खाणं पिणं अगदीच कमी झालं. दिवसातून 1-2 वेळा थोडीशी लापशी ते घेऊ लागले. पायांवर पुष्कळ सूज असून उभं राहायला त्यांना त्रास व्हायचा. एक दिवस अंधार पडून गेल्यानंतर ते राम मंदिरामध्ये परत आले आणि जाऊन पलंगावर पडले. तेव्हा दारापाशी डॉक्टर कुर्तकोटी हात जोडून उभे होते. त्यांना आत यायला सांगून दार लावायला सांगितलं आणि महाराजांनी जवळजवळ तासभर आपल्या आयुष्याची रूपरेषा त्यांना सांगितली. ती सांगून संपल्यानंतर महाराज म्हणाले, हे पहा, राम किती दयाळू आहे. त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला. पहिल्यांदा वाटलं की आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊक, पण रामाने मोठी कृपा केली आणि पुष्कळ लोक नामाला लागले. तुम्ही विद्वान आहात, सदाचरणी आहात, तुमचं नामावर प्रेम आहे. माझा आता भरवसा नाही, म्हणून माझ्या मागे तुम्ही इथे राहून लोकांना नामस्मरण करायला लावावं. हे ऐकून कुर्तकोटी काही बोलले नाहीत. त्यांचा एकांत संपला. दुसऱ्या दिवशी ते आपल्या गावी जायला निघाले. नमस्कार करीत असताना महाराज इतकंच म्हणाले, नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात. आपण स्वतः देखील त्याच्या आड येतो. तेवढं सांभाळावं आणि जगाच्या नादी फारसं न लागता आपलं काम चालू ठेवावं. राम तुमचं कल्याण करील. महाराजांचं गायींवर फार प्रेम होतं. एका रामनवमीला संध्याकाळच्या वेळी महाराज राम मंदिरात उभे होते. बापूसाहेब माने यांच्याशी काहीतरी बोलणं चाललं होतं. इतक्यात नदीवर पाणी पिऊन गायी मंदिरापुढे यायला आणि महाराज मंदिराच्या दारात यायला एक गाठ पडली. गायींना पाहिल्याबरोबर त्यांचं प्रेम उचंबळून आलं. त्यांनी गायींच्या पाठीवरून हात फिरवला आणि जवळ मंडळी उभी होती त्यांना मळ्यातून ऊस कापून आणायला सांगितलं. कापून आणलेला ऊस स्वतः महाराजांनी सगळ्या गायींना खायला घातला. बुधवार, तारीख 17 डिसेंबर 1913. मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हसवडला नागोबाची यात्रा भरते. तिथे पुष्कळ गायी विकायला येतात. महाराज बरेच पैसे घेऊन म्हसवडला जाण्यास निघाले. जाता जाता एवढंच म्हणाले की आता ही अखेरची सेवा आहे. म्हसवडला बाजारात गेल्यानंतर त्यांनी पुष्कळ गायी कसायांच्या हातून सोडवल्या आणि ते सहज हिंडत होते. इतक्यात त्यांनी एक बैल पाहिला. त्याची किंमत विचारत असताना लोक म्हणाले, महाराज, हा बैल चांगला नाही, त्याची खोड वाईट आहे. हा ज्याच्या घरी जातो त्याची हानी करतो. हे ऐकून महाराज हसले. म्हणाले, तुम्ही सांगता ते खरं असेल, पण मी आहे गोसावी. माझी हानी हा काय करणार? मीच याला विकत घेतो, कारण हा गरीब लोकांची उगीच हानी करतो. हा माझ्या उपयोगी पडेल. त्यांनी तो बैल विकत घेतला आणि दिवाणसाहेब नावाचे त्यांचे एक शिष्य होते, त्यांच्या घरी दुपारी विश्रांती घेतली आणि मग गोंदवल्याला यायला निघाले. दिवाणसाहेबांनी नमस्कार केला तेव्हा म्हणाले, दिवाणसाहेब, तुमची आमची हीच अखेरची भेट आहे. नामाला विसरू नका. जेथे नाम तेथे मी आहे हे ध्यानात वागवा. गुरुवार, तारीख 18 डिसेंबर. गुरुवारी सकाळी शौचमुख मार्जन झाल्यानंतर श्रीरामरायाच्या दर्शनाला महाराज आले. दम्यामुळे सगळी रात्र उभे राहून काढल्याने त्यांच्या पायाची सूज जास्तच वाढली होती. चालण्यास सुद्धा त्यांना श्रम होत होते.
रामाला नमस्कार केल्यावर आपण सिंहासनावर बसून लोकांना त्यांनी बसायला सांगितलं. त्यांनी बोलायला आरंभ केला आणि 10-15 मिनिटांमध्ये स्त्री पुरुषांनी सर्व मंदिर भरून गेलं. बसलेल्या मंडळींकडे त्यांनी एकदा नजर टाकली. ते जरासे हसले, जणू काही गमतीने गप्पा चालाव्यात अशा स्वरात बोलले. बघा रे बुवा, आमची जागा फार दिवस रिकामी पडलीये, म्हणून आता रामाची चिठ्ठी आलीये. मला जाणं जरूर आहे. तुम्ही आनंदाने निरोप द्या. भगवंताच्या नामाला विसरू नका, हेच माझं शेवटचं सांगणं आहे. चमत्कार असा की कितीतरी दिवसांपासून ते आपल्या जाण्याविषयी सर्वांना स्पष्ट सांगत होते, पण कोणाला ते खरंच वाटलं नाही. लोक म्हणत, महाराज तर नेहमीच असं बोलतात. नैमिषारण्यात जाण्याची त्यांची भाषा आज पुष्कळ दिवस आम्ही ऐकतोय. बरं, महाराज देखील स्वतःच्या जाण्याविषयी सांगताना इतके हसत खेळत बोलायचे ना की ऐकणाऱ्याला त्यांच्या शब्दांचं खरं महत्त्व वाटायचंच नाही. बाकीच्या लोकांचं राहू द्या, पण डॉक्टर जोशी यांनी हृदय तपासलं ना आणि त्यांची अवस्था फारच वाईट आढळली तरी सुद्धा श्री महाराज आता 4-8 दिवसात जाणार हे त्यांच्या सुद्धा लक्षात आलं नाही. पण ह्याला कारणही तेच होतं. 2 दिवस आधी म्हणजे मंगळवारी बताशा घोडा मस्ती करून हिसकाहिसकी करू लागला, म्हणून विश्वनाथ येऊन म्हणाला, महाराज तो बताशा बघा काय मस्ती करून राहिलाय, मी काय करू? महाराज म्हणाले, त्याला सांग मी येतोय. काही वेळाने ते घोड्याकडे गेले. त्यांना पाहिल्याबरोबर बताशा मोठ्या आणि खिंकाळला आणि फार खुश झाला. महाराज त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरवला, पाठीवर थाप मारली आणि ते परत निघाले. तेव्हा तो फार अस्वस्थ झाला. मग मात्र त्यांनी त्याला बाहेर काढला, चांगला 5-10 मैल रपेट करवून आणला. तेव्हा कुठे तो शांत झाला. त्याला पाहून ते म्हणाले, मुक्या प्राण्याला देखील शेवटची सेवा घ्यावी अशी इच्छा झाली. राम कसा सगळीकडे भरलेला आहे. हृदयाची धडधड चालू असून पायावर इतकी सूज आली असताना देखील जर ते घोड्याला इतका पळवू शकतात तर त्यांच्या प्रकृतीबद्दलचा अंदाज कसा कळणार बरं लोकांना? काही दिवसांपूर्वी 4 मंडळी घेऊन ते सहज बोलत बसले असताना एकाएकी त्यांच्या गळ्याला मोठा फोड आला. पाहता पाहता दुसरा फोड आला, तिसरा आला, चौथा आला आणि 10 मिनिटांमध्ये सगळा गळा फोडांनी भरून गेला. काही काळाने ते फोड आपोआप बरे झाले. फोड एकाएकी आले कसे, ते एकाएकी गेले कसे, काही कोणाला समजलं नाही. आणि अशा गोष्टीचं कारण विचारले असता विचारणारा समजूतदार असेल तर ते नीट सांगत, नाहीतर त्याची उगीच समजूत करत. सांगण्याचा मुद्दा इतकाच की गुरुवारी सकाळी त्यांनी आपण लवकर जाणार असं सर्व लोकांना अगदी स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर 1.5 तास निरूपण झालं. निरूपणात महाराज म्हणाले, जे दृश्य असतं ते आज ना उद्या नाश पावतं. दृश्य हे दृश्यपणात असताना स्वतंत्र नसतं, ते भगवंताच्या अधीन असतं. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती भगवंताच्या इच्छेने घडते हे आपण ओळखावं. आपला देह हा दृश्य आहे, अर्थात त्याला चालवणारा भगवंत देहामध्ये आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान भगवंताच्या नामाने साधतं. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपलं चित्त नामामध्ये गुंतलं म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येतं. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असताना भगवंताचं नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावं. आपण प्रपंची लोक आहोत, म्हणून प्रपंचाला उचित असलेला प्रयत्न केल्यावाचून कधीच राहू नये. पण प्रपंच हेच आपलं सर्वस्व आहे असं न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरूर आहे. उगीच भलत्याच सांगण्याला भूलू नये आणि ती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि मुखात नाम ठेवावं आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा.
असं जो वागेल त्याचं कल्याण राम खात्रीने करील, असं मी सर्वांना वचन देतो. त्या दिवशी संध्याकाळी 6:30-7 वाजण्याच्या सुमाराला महाराज धाकट्या राम मंदिराकडे गेले. रामाचं दर्शन घेऊन झाल्यावर जवळच भाऊसाहेब केतकर यांचं बिऱ्हाड होतं, तिथे ते गेले. श्री महाराज आपल्याकडे एकटे आलेले पाहून भाऊसाहेबांना आणि त्यांच्या कुटुंबाला फार आनंद झाला. बसता बसता महाराज भाऊसाहेबांच्या मंडळींना म्हणाले, बाई, मला फार भूक लागली आहे, काय असेल ते खायला द्या. महाराजांनी स्वतःसाठी अमुक एक वस्तू कोणाजवळ मागितली असं त्यांच्या सहवासात सतत राहणाऱ्या कोणाही माणसाला सांगता येणार नाही. डॉक्टर कुर्तकोटी जवळजवळ 9 वर्ष एखाद्या छायेप्रमाणे महाराजांच्या बरोबर वावरले. ते पुढे एकदा म्हणाले, पुष्कळ लोक मला विचारतात की महाराजांचं वैशिष्ट्य असं मी काय पाहिलं. यावर मला एकच सांगता येईल की मला अमुक एक वस्तू हवी. हे शब्द त्यांनी उच्चारलेले मी कधीच ऐकले नाही. तहान लागली तर त्यांनी कधी पाणी मागितलं नाही, भूक लागली तर कधी खायला मागितलं नाही, थंडीने अंग गारठण्याची वेळ आली तरी कधी कपडा मागितला नाही, उकाड्यामुळे घामाच्या धारा लागल्या असून देखील पंखा मागितला नाही, आजारी पडले तर कधी औषध मागितलं नाही, पैशाची अत्यंत जरूर असून देखील कधी कोणापाशी हात पसरला नाही. मला अमुक हवं हे वाक्यच महाराजांना येत नव्हतं असं वाटतं. आपल्या देहाला त्यांनी नावडत्या बायकोप्रमाणे वागवलं. देहाला जरूर असणाऱ्या गोष्टी त्याला मिळाल्या तर मिळाल्या, वा न मिळाल्या तर न मिळाल्या, अशा वृत्तीने महाराज जन्मभर वागले. पूर्ण वासना नाश झाल्याशिवाय कोणीही असं वागू शकणार नाही. कधी कोणाजवळ काही न मागणारे महाराज क्वचित प्रसंगी सकाळच्या वेळी भाऊसाहेबांच्या कुटुंबाकडे जाऊन म्हणायचे, बाई, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. कालच्या रात्रीची शिळी भाकरी आमटी असली तरी चालेल, मला शिळी भाकरी फार आवडते. अशा रीतीने त्यांनी शिळी भाकरी खाल्लेली सर्वांना ठाऊके. त्या दिवशी महाराज भाऊसाहेबांच्या बिऱ्हाडी आले त्यावेळी लहान मुलांच्यासाठी आत भात टाकला होता. सौबाईंनी भात झाल्याबरोबर तव्यावर थोडं पिठलं टाकलं आणि भाऊसाहेब आणि महाराज असे 2 जणच जेवायला बसले. महाराजांच्या बरोबर नेहमी 10-12 मंडळी असायचीच, पण त्या दिवशी मात्र त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं. जेवण चालू असताना भाऊसाहेब सहज म्हणाले, आपण थोडी विश्रांती घ्या, म्हणजे जरा बरं वाटेल. महाराज म्हणाले, भाऊसाहेब, या लोकांच्यासाठी खटपट करायला कोणी तयार होत नाही. हे सगळे हिंग जिऱ्याचे गिराईक आहेत. केशर कस्तुरी मागणारा कोणी भेटत नाही. प्रत्येकाला प्रपंचासाठी देव पाहिजे, देवासाठी देव पाहिजे असं म्हणणारा हा खरा कस्तुरीचा चाहता. असा मनुष्य भेटणं कठीण जातं. म्हणून सामान्य माणसांनाच आपण तयार करत राहिलं पाहिजे. भाऊसाहेब, मला या कार्यामध्ये रामाने पुष्कळ यश दिलं. देह हा कष्टासाठीच असल्यामुळे त्याचं सुख दुःख सारखंच मानावं. जेवण झाल्यानंतर 5-10 मिनिटं विश्रांती घेतली आणि महाराज मोठ्या राम मंदिराकडे जायला निघाले. श्रीराम समर्थ. श्रीराम.